आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्याला मी आश्वासन दिलं तुम्हाला की बाबा आता आमच्यातले वाद संपले, आमच्यात वाद होणार नाही. आज मी परतूरला आलो, मी बबनरावला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा भोकरदनला या. आमच्या लोकांना समजू द्या की अरे हे दोघं एक आले, आता नीट व्हा जरा. हा मेसेज गेला पाहिजे ना. त्यामुळे मी उद्या म्हणलं होतं, पण मला पार्टीनं सांगलीला जायचं सांगितलं. इथून मी आता रात्री सांगलीला चाललो. नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आम्ही जे 40 लोक आहेत त्यातलं कोणला कुठं सांगितलं जायचं. तर मी आज सांगलीला चाललो. सोमवारी बबनरावनी भोकरदनला यावं असं तुमच्या देखत मी बबनरावला आमंत्रण देतो. सोमवारी तारीख काय तारीख 24 तारखेला बबनरावला मी आज भोकरदनला येण्याचं निमंत्रण दिलं. आणि तुम्हाला सुद्धा ज्याला यायचं त्यांनी सगळ्यांना या. तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. त्याच्यामुळं मलाही आनंद वाटला. मी पण म्हणालो खुश आहे की जे काय आमच्या तिकडं बोलणं नाही, पण जवळ बसत नव्हतं. तर आम्ही दोघांना कोणालाही बुद्धी घातलं नाही बरं का. मला एक यायला कधी काय आता 2 नेत्याची भांडणं निघण्यासाठी तिसरा पण ते दलाला सोबत आमच्यामध्ये असा कोणी नव्हता. आम्ही दोघंच बसलो, दोघांना चर्चा केली आणि दोघांनी हा वाद मिटवला. आणि आता इथून पुढं परतूर ज्यांना जिल्हा सारा असो, जो कोणता पार्टीचा निर्णय होईल तो आम्ही सगळे एकत्र करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.